आणि या ब्लॉगची सुरुवात होते रात्रीच्या 7 वाजेपासून. मी आणि माझे 5 फ्रेंड अशा ठिकाणी चाललो. ते ठिकाण मला खूप दिवसांपासून एक्सप्लोअर करायचं होतं. गाईज खूप सारी मजा करत आम्ही पोहोचलो 40 किलोमीटर लांब. सगळ्यांकडे प्रोमो सिरीज आहे. मेरे दिसायला गरीब आहे बँचो. हॅलो गाईज, हा माझा कोणता आहे जिगिरी मित्र आहे. आदतचे गरीब आहे. आम्ही कुठे आहे रे आता, कुठं पोहोचलो रे आपण. तर गाईज आम्ही ना जस्ट आता चांदोडचा घाट क्रॉस केलाय. इथे चांदोडच्या घाटाच्या इथे चहाचं हॉटेल आहे. इथं आम्ही जस्ट काय म्हणतात रेस्ट करतोय. आणि टायमिंग आता झाला काही 9 वाजले. आय थिंक 9 वाजले. आणि आम्हाला काहीच खूप मोठा लंबा रस्ता क्रॉस करायचा आहे. आय मीन लंबा रस्ता आम्हाला गाठायचा आहे. तो तरी टाइमपास करतोय. आमची गँग आहे गाईची, सगळी गँग आहे गाईज. आणि माझा टकला कसा दिसतोय तुम्ही बघून घ्या. ओके, हा आण्या आहे. हा आण्या जसं की तुम्ही माझा साल्लेरच्या ब्लॉग मध्ये गाईज बघितला असणार. हा आण्या आहे गाईज. 3 वर्षानंतर मला भेटला आहे. आणि हा आपला भाऊ आहे निखिल दादा. आणि हा वैभव भाऊ आहे. आणि आपला अमित दादा, राहुल. तर गाईज खूप मजा येणार आहे गाईज आमच्या या ब्लॉग मध्ये. आणि आमचा व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत ब्लॉग वॉच करा गाईज, तुम्ही न स्किप करता. सो तर आम्ही तुम्हाला पुढे भेटतो. आणि गाईज आम्ही न कुठं थांबता निघून गेलो. नाशिकमध्ये पण थांबलो नाही गाईज. फुल रात्रभर बाईक चालवून गाईज आम्ही पोहोचलो या ठिकाणी. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आम्ही जस्ट आता वाजलेत गाईज मॉर्निंगचे 5:30 आणि आम्ही इथं रेस्ट केला गाईज. आणि इथंच आम्ही झोपून घेतला. आणि आमचा प्लॅन गाईज आजचा आमचा रतनगड या पोर्टला आम्ही एक्सप्लोर करणार आहे गाईज. सांगता नाही गाईज आमचं मन कुठे आमचं मन गाईज कुठे बदलू शकतं. आम्ही सांदन काय बोलता प्लॅन केलाय गाईज. बट सांदन व्हॅली आणि त्याची मरतोय आणि नाही सांगतोय. अरे चला आणि नाही सांगतोय गाईज. तर आमचं असं ठरलंय की आम्हाला डायरेक्टली इथून रतनगडचा ट्रॅक आम्हाला डायरेक्टली कन्फर्म करायचं आहे. निघाले आता. आणि काय आमच्याकडनं चुकलं असेल तर सॉरी. ओके स्टॉप. तर गाईज मॉर्निंगचे वाजले आहे 5:30. आणि आण्या हा इथं याची मरवतोय. भोसडा झालाय ते. तर गाईज आम्ही इथे सगळे मरवतोय. आम्हाला ना गाईज खूप टाइम झालाय आम्हाला इथपर्यंत यायला. तो तर ही आमची जर्नी. आम्हाला इकडे जायचंय. आम्ही ना गाईज मध्येच रस्ता विसरलो होतो. सो तर मॅप उलटा पलटा लावून गाईज आम्ही इथपर्यंत आलोय. आणि आमचा प्लॅन अजून खूप लांब जायचं आहे आम्हाला. सो तर आमच्या बाईक्स इकडं पार्क केलाय आम्ही. माझी ऍक्सेस इकडे लावून दिलेली मी. आम्ही इकडे झोपलो होतो. इथे झोपलो होतो गाईज आम्ही. इथे या भारतीजवळ झोपलो होतो. While everyone I know's out on a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island ride. गाइस हम जंगल में भागने आए. ये देखो, एक टमरेट बोलते इसको. इससे ऐसा सोना पड़ता है गाइस. Baby, slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. And you can finally pull the tags on your Tommy Bahama shirt. Blue crush up on the 85-inch sound machine. When we wanna hear the ocean, I think everything. म्हणजे काय दाखवायचं म्हणणं काय तुझं? अरे दाखवायचं म्हणणं असं आहे की फिरा.
कुत्रा फिरायला आला पण मित्र नाही आला. सांग रे कसा खेळा. is wherever we make it. Paradise. आम्ही क्लासला जातो आणि तिथं तसंच करता आणि काय बी सरांनी विचारलं ना क्वेश्चन सर आठवतोय पण असंच करतो. आमची बाईक ना गाईज दोघं गाईज इथं पंक्चर झाले आहेत. एटीएम पण पंक्चर झाले गाईज आणि माझ्या ऍक्सेस पण हवा कमी झाली गाईज. हा हे होतं मग सांगितलं की चेक करू बघा ना पंक्चर आहे की. अरे मी आत्ता काढली ती मला आत्ता लक्षात आलं. उभं राहून बी काढा. मी उभा मी येतो आता. माझं नाव आहे गाईज थांब पहिले म्हणतो गाईज हा आहे माझा अमित भाऊ. हा ना गाईज खूप दिवसांपासून मला याला भेटायचं होतं गाईज आणायला सांगून आणि फायनली गाईज आज भेटलाय तो आणि यांनीच प्लॅन केलाय गाईज. हा काय बोलतात असं फिरायला यायचं. तर हे लोकेशन गाईज कोणतं लोकेशन आहे रे रतनगड. हा तर रतनगड गाईज या लोकेशनला यांनीच प्लॅन केलाय गाईज. आम्हाला बी सो तर आम्ही आता ना आमच्या 2 बाईक गाईज आमच्या पंक्चर झाल्या आहे. माझ्या बाईक मध्ये बी हवा कमी होती ना निखिल तिला पण हवा भरून घेतोय गाईज मी. आणि जी KTM बाईक आहे ती थांबणार त्याचा आवाज बोला ना. लाईक करा फॉलो करा दादांना खूप पुढे जाईल दादा. आमचा आशीर्वाद आहे. पुढं नाही, थोडा वरती पाठवा. बाबाचा आशीर्वाद आहे दादा खूप पुढे जाईल. बाबा का आशीर्वाद जैसे कि आप देख सकते हो गाइस. सांगा तुमचं. माझं नाव आहे सांगा बोला. आणि दादा तुमचं चष्मा वाले दादा नाव ठेवलेलं होतं. काय सांग रे मी त्याचं नाव काय. निखिल दादा आमटे आमदार दादा. हा का ए बायले दादा आले ए बायले दादा आणि हे कोणती बाई भाऊ रे. होमा डार्लिंग आमची आणि आमची व्हिडिओ उतरवणार बोजरी. आनंद बजऱ्या वळवी. आनंद बजऱ्यावर बी नाही काय रे वडवी आनंद रे. आनंद अमित वरवी. अरे काय झाला रे. अरे तिला मॅच स्टँड वर काय रे बोजऱ्या वडव्या. हा होईल मारायची नाही जैसे कि देख सकते हो गाइस 2 गाड़ियों की माचुदी पड़ी इधर. ये इसकी तो 2 दो नहीं तीन तीन मेरी कम पड़ी हुई मेरी कम पड़ी हुई है मेरी ज्यादा नहीं चलती. बाबा इसकी चुप गई है ये अमित गोबे की. युट्यूबला पेमेंट मिवच होऊन घ्या माझ्या घरचे बघायला गाणं मारेल पाठवून द्या. माझा मुद्दा तर म्हणेल तुला कंटेंट क्रिएटर बनवेल ना रे फादर. माझा मुद्दा बाबा लुकिंग फॉर आजच्या ब्लॉगचा गाईज एकदम बेस्ट अँड बेस्ट फेमस कॅरेक्टर कुठे गेला. अमित इकडे ह्या साईडला अमित भाई इकडे बघणार आहे आम्ही. अमित अरे लाज वाटते रे. मुली असेल रे नाही. बघा दादा गोरा आहे का मी गोरा आहे कमेंट करून सांगा तुम्ही. हे आमचे पंचरवाले भाऊ तुमचं नाव काय आहे. प्रकाश दादा. गाईज जर कोणी तुम्ही या लोकेशनला आला ना तर यांचं हे शॉप आहे शिवशक्ती ऑटो गॅरेज. ओके हे आहे प्रकाश दादा. हे खूप चांगले काम करतात. टायर फिरवायला येईल अजून. असं समजला का टायर फिरवणारा चांगलाच घरातला आपल्या. चांगला घरातला आहे ना रे. अरे कोणत्या घरातला आहे कोणत्या घरातला आहे. चांगल्या घराचा आहे तो. काय इतकं होईल सूर्यवंशी बघितलाय ना. हा ना संस्कार आपके घर के संस्कार सिखाते की क्या सिखाते. ओके गाईज पंचर वगैरे काढून झाले गाईज आमचे. आता आम्ही निघणार आहोत गाईज थोड्याच वेळात. नाही दादा खोटं बोलताय बाकी अजून पण खोटं बोलताय दादा. Is wherever we make it. Oh,
know this view of you, it's got everything I need. Yeah, the rooms, they're cheap, and if we don't wanna, we don't ever, ever, ever have to leave. Yeah, there might not be a palm tree inside, but there's not. जस्ट आम्ही इथे थांबलोय गाईज आणि आमचे शूट्स वगैरे रील वगैरे गाईज खूप सारे शूट केलंय गाईज आम्ही आणि खूप थकून गेलो आम्ही सगळेजण सगळी गँग इकडे उभी आहे गाईज आपली बस गाईज अजून 10-15 मिनटं बाकी आहे गाईज आम्हाला जायला तो तर थोडा रेस्ट वगैरे करून घेतलाय आम्ही Paradise is wherever we make it. रतनवाडी या गावात आम्ही जस्ट आलोय गाईज आणि इथून पुढे जायला रस्ता आहे तो तर मला असं वाटतं इकडून ट्रॅकिंगला जायला रस्ता असणार हे रतनवाडीचे हे लोकेशन गाईज आणि हे ओल्ड एकदम Paradise is wherever we make it. जसं की तुम्ही बघताय गाईज हा पाठीमागे रतनगडचा बोर्ड आहे गाईज आणि आजचा ट्रेक गाईज आमचा हा रतनगडचा तो तर आम्ही रेडी गाईज ट्रेकिंग करायला आणि एनर्जी तर इथे येतपर्यंत फुल डाऊन झाली गाईज एकदम लांब आलोय आम्ही तो आजचा ब्लॉग कसा आहे काय आहे तुम्ही नक्की वॉच करा न स्किप करता ब्लॉग पूर्ण बघा ओके You, of you, it's got everything I need. चला मला शिकवणार कोण होता रे यार मी आम्ही आता जंगलात चाललोय ट्रॅकिंग करतोय आता डोंगरावर चढतोय हाय मागचा मुलगा आहे ना बायले अरे त्याचं चड्डा बघ कसं वरती केलंय हा ए माटवार आहे माटवाऱ्या बघून घ्या गाई इकडे थांबा इकडे व्ह्यू बघा व्ह्यू थांबा. नका रे चालत राहा बेंच म्हणजे थांबून असं व्ह्यू दाखवून देऊ असं इकडे थांबा इकडे दुनिया की मागची चूट भोपड्या महाराज के ओय! ओय! ते बोलले ते येऊ नये सकत त्याच्यासाठी आम्ही आलो मटण किल्ला आलो आल्या इकडे बघ भोसडीच्या गप गप हे टन्या तुलाच रे तुलाच भोपडे तुला टन्या म्हणे हे बघ काय रे हे वाघाचे पाय आम्ही आता बिडी पेटवले आहे गाईस नका नाही इज्जत नका गाइस रतन हमारी मांगे पूरी करो ये ट्रैक पे रास्ता बांधो रास्ता मत बांधो लेकिन बैरिकेड बांधो नहीं तो वाघ आके खा जाएगा बिबट्या आके खा जाएगा गाइस गाइस बिबट्या पहले वाले को खाता है गाइस तर गाईज हा रतनगड या ट्रेकिंगचा गाईज हा असा रस्ता आणि ही आमची गँग एकदम जोश मध्ये आलोय गाईज आम्ही आमच्या पुढे बी कोणी गेलेलं नाही आमच्या पाठीमागून कोणी आलेलं नाही गाईज आम्हाला काय झालं तर गाइस वाचवायला येऊन टाकजा तुम्ही व्हिडिओ बघून आम्ही चाललोय पुढे दिसताय का रे सगळे आम्ही दिसताय का येतोय गाइस गाइस मी नाराज आहे गाइस दुख दुःख काही खतम नाही होत. ये दुख काय खतम नाही होय बे गाइस तुम्ही पहा. किती भारी ट्रॅकिंग करत आहोत आमच्या ट्रेकिंग मध्ये कोणी नाही राहत गाईज सगळ्यांचे मोबाईल ऑफ झाले गाईज हाच मोबाईल बाकी आहे एक याचा तर याची पण चार्जिंग आय थिंक फक्त 15% उरलेली आहे सो तर मी बॅगेत कॅमेरा आहे माझा कॅमेऱ्यात आहे थोडीफार चार्जिंग आहे कॅमेऱ्यात काही कॅमेऱ्यात काही शूट घेणार आहे. तुला तर दिलो रे अरे यार काय तगडा ट्रॅक आहे साला आपण युट्यूबला बघू हा किती किलोमीटर होता
तेव्हा आपल्याला समजेल आपण किती चाललो. पाय दुखतील आपले. वॉल रेकॉर्ड बनवला मग मी करोता मधला पहिला मुलगा. मी बी आहे तुझ्यासोबत. करोतावाल्यांना सर्वांना सांगू पडेल भिंतुरांनो तुम्ही गेले. पुढे जा मग भिंतोय. मी येऊ का? आई आणा ते पुढे. भोसडी. माधर चोरांना मागे चालू दे. येतो पुढे. अरे माधर तो दे. फक. देखतो बघू राहिले येतो. काय एकदम सब झरणे घुमरे आणि नीचे धबधबे पड रहे आणि मुंग असं मोकळं राहिलं त्या चांगलं वाटतं. पण माझी रे एकदम परफेक्ट रस्ता सापडलाय आम्हाला. एकदम परफेक्ट. हा आपला वैभ्या दादा. वैभव नाही राहुल. राहुल दादा. वैभव दादा आमच्या पुढे चालू लागला. होमासाईट म्हण. गाईस खूप लागून पडलेले आमच्या. हा एक रस्ता इकडून होता आणि हा एक रस्ता खालून जायला आहे. सो तर त्यावरून त्या बाबांनी सांगितलं खालून जायला, तर खालून चाललोय आम्ही. अरे असं फिरून बरोबर का पुढे संपून केला माझं. काय रे कुठून जायचं? रस्ता बरोबर आहे आण्या. वरती थोडी जायचं आपल्याला. बघा चला. मित्रांनो, मला जगायचे एक एकला दिल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. फायनली त्या बाबांना विचारलं काय आम्ही ते किती वेळ लागणार. ते बाबा बोलले की 2 तास लागणार आहे. अजून 2 तास. 2 तासचा ट्रेक आहे गाईचा हा. इकडे बसायचं का? हा बघ. मोबाईल दाखव. इथे बसायचं आम्हाला. हा राहिला काय व्ह्यू चेक करा. व्ह्यू आमच्या मागचा बी. अप्पा. जसं की मी व्हिडिओज मध्ये बघितलं होतं ना गाईज, खूप सारी इथं साप आहे. मला आता पाठीमागे एक साप दिसला. एकदम राखाडी कलरचा साप होता. तो छोटासा होता एवढा एवढा. सो चपून जावं लागेल पुढं. रे निवंत आपण आता वाचलो. भोलेनाथ जय भोलेनाथ. बम बम बोले. मस्ती में डोले. पायथ्या बेकार बनवलं. आलं आम्हाला जरा 2 मिनिटं. आला ना चल. ले तू बोलते. हे बघ दूर बघ असं राहिलं ना दिसेल नाही आपल्याला. चला. अरे पण तो पण ते येऊ पाहिजे रे. थांब नाही चल चल रे यार. बस. चल आणि आपल्याला खूप पार करायचे असं. आता 20 मिनिटं बाकी आहे. म्हणजे पायथ्रा दिसेल म्हणे. लहान चड्डी आहे बॅग मध्ये. चालेल आणि सिऱ्या पार करू पण फायनली आता बसेल सिरे आले जवळ. म्हणून जाईल मी बेंचवर आणलो. अरे इथं बसून वरती चांगला फोटो. राहुलला पाठव. अरे मी काढतो बरोबर. तुम्ही येत खरं.
बेंचवर अजून वरच्या इकडे सगळं गाईज फायनली आम्ही आमचा हा रतनगडचा हा टॉपचा व्ह्यू पॉईंट गाईज इथे आलोय आम्ही. फायनली आमचा ब्लॉग एंड झालाय गाईज. आमचा इथपर्यंत आलोय आम्ही. आणि जसं की हे मागचं व्ह्यू गाईज, की खूप साऱ्या मुलांच्या व्हिडिओ इथल्या व्हायरल झालेल्या आहे. इथल्या व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. इथपर्यंत आलो आहे गाईज आम्ही. आणि अजून थोडंसं वरती आहे, बट खूप हे फॉग आहे गाईज. इथं जात नाही वरती आम्ही. आणि थोडीशी दरड पण कोसळते, म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल केला आहे आणि डायरेक्ट ब्लॉग एंड करतोय आम्ही आणि रिटर्न जातोय. ओके बाय. inside, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender, baby.